वेलकम टू माय चॅनल द फॉल्टी कंपनी. मागच्या आठवड्यात आपण मस्त श्रीवर्धन फिरून आलो. आता या आठवड्यात आपण पुण्याच्या जवळच खडकवासल्याच्या इथे खुर्जे गावात झपूरचा आर्ट अँड कल्चर म्युझियम इथे जाणार आहोत. लेट्स गो. आता आपण खडकवासला रोडनी झपूरजाकडे निघालोय. प्रचंड पाऊस पडतोय, सो आज आपण कॅबने जाणार आहोत. आणि आज आपल्या बरोबर आहेत माझ्या सासूबाई उर्फ काकू आणि आत्ते सासूबाई. हॅलो. आपण आता झपूरजाच्या इथे पोहोचलेलो आहोत. तर आता आपण या कलेच्या विश्वात जाऊया. चला. हर्षखेद ते मावळते, हास्य निवाले, अश्रू पळाले, कंटक शैल्ये बोथटली, मखमालीची लव उठली, काही न दिसे दृष्टीला, प्रकाश गेला तिमिर हरपला, काय म्हणावे या स्थितीला, झपूर जा गडे झपूर जा. ही केशवसुतांनी लिहिलेली सुंदर कविता आपल्याला कलाकाराच्या स्टेट ऑफ माइंड आणि पॅशनबद्दल बरंच काही सांगून जाते. ह्या कवितेला साक्ष देणारे हे झपूरजा आर्ट अँड कल्चर म्युझियम हे पुण्यातील प्रतिष्ठित सराफ PNG & सन्स यांचे अध्यक्ष श्री अजित गाडगे यांनी साकारले आहे. गेल्या 25 वर्षापासून त्यांनी देशाच्या विविध भागातून जमवलेल्या हेरिटेज ते मॉडर्न आर्ट प्रकारातील चित्र, हस्त, शिल्प आणि छायाचित्र आदींचे प्रदर्शने येथे बघायला मिळते. त्याचबरोबर कलेचे माहेरघर असणाऱ्या आपल्या पुण्यात दर्दी रसिक आणि कलाकारांसाठी विशेष ललित कलांचे सादरीकरण, परफॉर्मिंग आर्ट्स प्रोग्राम, फेस्टिवल्स, इव्हेंट्स, वर्कशॉप्स आणि क्राफ्ट कॅम्पेन्स, चर्चासत्रे इत्यादी देखील इथे घेतली जातात. हे संग्रहालय तब्बल 7.5 एकर निसर्गरम्य परिसरात पसरलेले आहे. आयसिंग ऑन द टॉप म्हणजे याला खडकवासला बॅकवॉटरचा सुंदर बॅकड्रॉप मिळालेला आहे. या वास्तूचे आर्किटेक्ट श्री शिरीष बेरी यांनी इथे निसर्गाशी हात मिळवून केलेली वास्तूची भव्य आणि सुंदर रचना भारतीय कला आणि संस्कृतीचा अनोखा मेळ घडवून आणते. हाय गाईज, आपण आता इथल्या आर्टिस्ट मिस्टर राजू सुतार यांच्याशी बोलूया. तर तुम्ही तुमच्या दालनाबद्दल काही सांगू शकता का? तुम्हाला प्रोजेक्टचं माहितीच आहे. झपूरजा प्रोजेक्टमध्ये सगळं जे कलेक्शन आहे ते अजित गाडगेंचं कलेक्शन आहे, पर्सनल कलेक्शन. आणि ते आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करतो. मी इथे क्युरेटर आहे आणि तुम्ही पाहिलं असेल 8 गॅलरीज आहेत आणि एक स्टोअर आहे. त्याच्यामध्ये पण आम्ही डिझाईन केलेले आयटम्स आहेत जे आर्ट रिलेटेड आयटम्स आहेत. प्लस पहिली गॅलरी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की इंडियातले मॉडर्न आणि कॉन्टेम्पररी आर्टिस्ट जे टॉपमोस्ट आहे त्यांची सगळी ओरिजिनल चित्र आहे. त्याच्यानंतर दिव्यांचं एक दालन आहे, त्याच्यामध्ये खूप जुने दिवे त्यांचं मोठं कलेक्शन आहे. त्याच्यानंतर राजा रवी वर्मांचे ओलिओग्राफ प्रिंट्सचं एक मोठं एक्झिबिशन आहे. प्रिंट्स नावाने एक्झिबिशन आहे. त्याच्यानंतर आहे बर्वे, प्रभाकर बर्वेंचं एक स्वतंत्र दालन आहे. त्याच्यानंतरच्या एका गॅलरीमध्ये आपण पैठणीचं एक कलेक्शन बघतो, जे इंडियातलं टॉपमोस्ट कलेक्शन आहे. 200 ते 250 वर्ष जुन्या पैठणी आहे आणि अजून खूप टेक्स्टाईलचं कलेक्शन आहे जे बदलत राहणार. हे सगळे एक्झिबिशन्स बदलत राहणार. जर थोड्या दिवसांनी तुम्हाला एक नवीन एक्झिबिशन बघायला मिळणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर ज्वेलरीचं पण अजित काकांचं एक पर्सनल कलेक्शन आहे जे खूप रेअर आहे. त्यातल्या काही गोष्टी खूपच रेअर आहेत. तर त्याचं एक एक्झिबिशन, एक महाराष्ट्र स्कूल नावाने प्रदर्शन आहे. त्याच्यामध्ये 2 पार्टमध्ये, पहिल्या पार्टमध्ये आत्ता प्री इंडिपेंडंट इंडियामधले महाराष्ट्रीयन आर्टिस्ट त्यांची चित्र आहेत आणि ती नुसती चित्र नाही तर महाराष्ट्र स्कूल हा थॉट आपण पहिल्यांदा मिळतो. कारण महाराष्ट्र स्कूल हा नुसतं जिओग्राफी नसून त्याच्यामागे विचार, भक्ती मुवमेंट, वारकरीपासून सगळं रिफॉर्मर्स, राजे वगैरे असं सगळं मिळून त्या प्रदर्शनाचं एक वेगळं महत्त्व आहे. त्याच्यानंतर एक गॅलरी आहे ज्याच्यामध्ये जयंत जोशी म्हणजे जे भीमसेन जोशींचे चिरंजीव ते आर्टिस्ट आहेत, खूप चांगले आर्टिस्ट आहेत, पुण्यातले लिडिंग आर्टिस्ट आहेत, त्यांचं एक एक्झिबिशन आहे. ते पण बदलत राहणार. पुन्हा आपल्याकडे स्टुडिओज आहेत. आपल्याकडे प्रिंट मेकिंग स्टुडिओ आहे जिथे आपल्याला जसे ओलिओग्राफ्स रवी वर्माने केले त्याच पद्धतीचं आपण इथे स्टुडिओ सुरू केलं.
त्याच्यानंतर आपल्याकडे सिरॅमिक, टेराकोटा अशी लोकल स्टुडिओज आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे वर्कशॉप्स पण होतात. एक ऑडिटोरियम आहे, त्याची कॅपॅसिटी 200ची आहे. त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांनी आत्तापर्यंत परफॉर्म केलेलं आहे. आणि एक ॲम्फी थिएटर आहे, त्याच्यात 600 लोकांची कॅपॅसिटी आहे. त्याच्या मागे पाणी आहे, त्याचं बॅकड्रॉप सगळं खडक वाचल्याचं बॅकड्रॉप आहे. तिथे खूप मोठे मोठे प्रोग्राम्स झालेले. आणि आत्ताच आम्ही नुकतंच 19 मेला सुरू केलेलं आहे. परफॉर्मिंग आर्ट्स वगैरे सगळं बेसिकली आयडिया हीच आहे की वेगवेगळ्या डिसिप्लिन आहेत ज्या आर्टच्या, त्यांचं एक डायलॉग अमालगमेशन आणि त्यांचा डायलॉग व्हावा. कारण प्रत्येक आर्ट फॉर्म हा वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो, पण या सगळ्यांचं एक जर डायलॉग इथे झाला तर तो एक प्रयत्न आहे. आणि हे सगळं अजित काकांच्या डोक्यामध्ये अशी आयडिया आहे की हे सगळं ओरिएंटेशन हे मुलांसाठी पुढच्या जनरेशनमध्ये आपण इन्व्हेस्ट करावं. चला आता आपण आर्ट गॅलरीज बघूया. या पहिल्या कलादालनात प्रसिद्ध चित्रकार M.F. हुसेन, राजा रवी वर्मा आणि चैमिनी रॉय यांची चित्रे बघायला मिळतात. तसेच पद्मश्री मीरा मुखर्जी यांचे ब्रॉन्झ स्कल्पचर्स बघू शकतो आपण. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय. अगदी असेच हे दुसरे दालन आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेते. मानवाच्या इतिहासातला दिव्यांचा प्रवास इथे चित्ररूपात दर्शवलेला आहे. दिवे किंवा लॅम्प्स हे भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक आहेत, जे सौंदर्य आणि भक्ती दर्शवतात. त्यातीलच वेगवेगळ्या प्रकारचे क्ले, टेराकोटा, ब्रास, ब्रॉन्झ, सिल्वर इत्यादी भरपूर व्हरायटीचे लॅम्प्स इथे तुम्हाला बघायला मिळतील. तिसऱ्या दालनात मुख्यतः राजा रवी वर्मा यांचे लिथोग्राफ्स म्हणजेच शिलेवरचे चित्र आणि मानवी जीवनातील प्रिंटिंगचा इतिहास व टेक्निक्स असे बघायला मिळते. फोर्थ आर्ट गॅलरी ही ललित कला अकादमी पुरस्कार मिळालेले प्रख्यात सिम्बॉलिक ॲब्स्ट्रॅक्शनिस्ट प्रभाकर बर्वे यांना समर्पित आहे. यात त्यांचे मॉडर्न इंडियन पेंटिंग्स तसेच तांत्रिक पेंटिंग्सचे नमुने आहेत. प्राचीन काळापासूनच भारत टेक्स्टाईल रिच आहे. वेगवेगळे रिजनल फॅब्रिक्स आणि त्यांची कलाकुसर इथे प्रसिद्ध आहे. त्यात पैठणी हा साडीचा प्रकार महिलांमध्ये अगदी जिव्हाळ्याचा आहे आणि याला पेशवे काळापासूनचा वारसा आहे. पाचव्या म्हणजेच वस्त्रकथी या दालनात 200 ते 300 वर्ष जुन्या पैठण्यांपासून ते रिजनल महाराष्ट्रीयन आत्ताच्या काळातल्या पैठण्यांपर्यंत अगदी मनमोहक कलेक्शन आहे. लेडीज, तुमच्यासाठी खास आकर्षण आहे हे. इथे आलात तर हे नक्की बघा. सहावी आर्ट गॅलरी ही खास महाराष्ट्रीयन ज्वेलरी डिस्प्ले करण्यासाठी बनवली आहे. यात प्रेशियस स्टोन्स वापरलेली ज्वेलरी, गोल्ड, सिल्वर आणि मोत्याचे विविध दागिने, टेम्पल ज्वेलरी बॉक्सेस एवढे सगळे बघायला मिळते. चांदीची भातुकली आणि मोठी चांदीची गुलाबदाणी हे 2 इथले आकर्षण आहेत. सातवे कला दालन म्हणजेच महाराष्ट्र स्कूल आर्ट अँड थॉट
हे प्री इंडिपेंडंट इरापासूनच्या महाराष्ट्रातील विविध आर्टिस्टचे पेंटिंग्स आणि स्कल्पचर्स दर्शवते. इथले आर्ट ट्रेंडही सांगते. इथे रिच हेरिटेज आणि क्रिएटिव्ह एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क दिसून येते, जे महाराष्ट्राबद्दल खूप अभिमान वाटेल असे आहे. आठवी गॅलरी ही टॅलेंटेड आर्टिस्ट श्री जयंत भीमसेन जोशींच्या फोटोग्राफ्स आणि पेंटिंग्सना डेडिकेटेड आहे. आर्ट गॅलरी 9मध्ये आपल्याला भारतातील विविध डान्स फॉर्म्सचे फोटोग्राफिक चित्रीकरण दिसून येते. या डान्स फॉर्म्समध्ये वापरलेल्या हाताच्या मुद्राही इथे बघायला मिळतात. 10व्या आणि शेवटच्या आर्ट गॅलरीमध्ये तुम्हाला मॅजिक ऑफ लाईटचा एक्सपिरियन्स घेता येईल. तुम्ही बघू शकता ही सुंदर पायवाट आपल्याला ॲम्फीथिएटरकडे नेत आहे, जिथे डान्स परफॉर्मन्सेस, इव्हेंट्स, एंटरटेनमेंट शोज असं होत असतं. आता कलादालन बघून झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली आहे, त्यामुळे आता आम्ही चाललो आहे कॅफेकडे. आता आम्ही मस्तपैकी कॅफेमध्ये आलेलो आहे आणि आता आपण या दोघींना विचारूया त्यांना कसं वाटलं जयपूरचं. मला पैठणीचं जो दालन आहे ना ते फार मला आवडलं. वेगवेगळ्या जुन्या काळातल्या पैठणी सगळ्या अतिशय सुंदर कलात्मक रीतीने मांडलेल्या पण आहेत आणि दिसतातही छान. आणि त्याच्यानंतर आवडलं ते म्हणजे ती मोठी अत्तरदाणी आहे ती, आणि त्याच्यानंतर सगळं चांदीचं जे दालन आहे पण सगळे तोडे वगैरे खूप छान वाटतात. एवढ्या पावसात पण आम्ही येऊन आम्हाला खूप सार्थक झाल्यासारखं वाटतंय की बरं झालं आलो. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान आहे हे सगळं त्यांनी, आणि अतिशय मन लावून मेहनत घेऊन हे सगळं त्यांनी आपल्याला म्हणजे आमच्यासाठी सगळ्यांसाठी जे हे पाहू इच्छितात त्यांच्यासाठी अगदी एक मेजवानी आहे. आणि मला याच्यातलं जे आवडलं ते म्हणजे बायकांना नेहमी दागिन्यांचा मोह असतो, तिथं दागिन्यांचं अँटिक दागिन्यांचं खूपच कलेक्शन सुंदर आहे आणि सगळ्यांनी खूप छान मेहनत घेऊन इथे केलेलं आहे आणि इथलं स्टाफ पण खूप सहकार्य करतो आपल्याला सगळं. पण परिसरात खूप आता छान वाटतंय. पावसाळ्यात वाजल्याचे प्रचंड पाऊस झालेला आहे त्यामुळे एकदम गार झालंय सगळं खूपच छान. आणि हे कॅफे पण असं ओपन रूफटॉप रेस्टॉरंट टाईप आहे, त्यामुळे मस्त वाटतं एकदम. आता आम्ही छान बटाटे वडा, गरम गरम थालीपीठ, मिसळ आणि चहा याचा आस्वाद घेणार आहोत.
मस्त शिवमंदिरात येऊन बसलेलो आहे आणि आपली एक मैत्रीण आपल्या जवळ येऊन बसली आहे. तिला इथलं आवार आवडलेलं आहे. जसे आपण इथला सगळा परिसर एक्सप्लोअर करून परत फिरतो तसे शेवटच्या टप्प्यात आपल्याला झपूर्झा दुकान नावाचे सुविनियर शॉप दिसून येते. इथे नवनवीन आर्टिस्टने केलेले क्राफ्ट्स, कस्टम मेड शोभेच्या वस्तू, टेराकोटाची भांडी, वर्कशॉपमधील वस्तू आणि कूल टी शर्ट्स असे ठेवलेले आहेत. ह्या जागेची आठवण म्हणून तुम्ही नक्कीच इथून काही ना काहीतरी घरी घेऊन जाऊ शकता. एकंदरीतच ऑल इन वन आणि ऑल ॲट वन प्लेस असे हे ठिकाण म्हणजे आपले झपूर्झा आर्ट अँड कल्चर म्युझियम वन डे पिकनिकसाठी आणि कलेच्या दर्दी रसिकांसाठी अगदी मेजवानीच आहे. तर मित्रांनो, तुम्ही नक्की इथे या आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही प्लेस कशी वाटली. तोपर्यंत नमस्कार, टेक केअर आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.